न्यायालयानं म्हटलं आहे. लिंग समानता, न्याय आणि वैयक्तिक सन्मान या घटनात्मक मूल्यांशी सुसंगत असा महत्त्वपूर्ण निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं एकल महिलेलाही पूर्ण पालक म्हणून मान्यता असल्याचं स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठानं बीड जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलगी आणि तिच्या आईला दिलासा देताना मुलीचं नाव, आडनाव आणि जात आईच्या नावावर नोंदवण्याचा अधिकार असल्याचं ठामपणे नमूद केलं. या प्रकरणात मुलीचा जन्म तिच्या आईवरील लैंगिक अत्याचारानंतर झाला होता. जैविक पितृत्व सिद्ध झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचं नाव, जन्मदाखला आणि शालेय नोंदीमध्ये नोंदवण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात मुलीचं संगोपन, पालनपोषण आणि सर्व जबाबदारी आईकडेच असताना शालेय दाखल्यात पित्याचं नाव व जात कायम ठेवण्यात आली होती. यामुळे आई आणि मुलीने शालेय नोंदीत बदल करून पित्याचं नाव वगळावं आणि मुलीची जात आईच्या जातीप्रमाणे नोंदवावी अशी मागणी करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. पितृसत्तात्मक रूढींना छेद देत लिंग समानतेच्या दिशेने टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात असून भविष्यात अशा प्रकरणासाठी हा निर्णय दिशादर्शक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात